निवडणुका प्रत्येक 5 वर्षांनी येतात, पण यावेळची निवडणूक तसं जर बघायला गेलं तर आगळीवेगळी निवडणूक आहे। यावेळच्या निवडणुकीकडं भारताचं लक्ष लागलंच आहे, पण आपल्याहीपेक्षा जास्त सगळ्या जगाचं लक्ष ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लागून राहिलंय। कारण आजूबाजूच्या देशांमध्ये उत्सुकता आहे, मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, चीन असेल, सगळ्यांना वाटतंय की काय होणार, पंतप्रधान कोण होणार। आपला पंतप्रधान होण्यावर सगळ्या भारताच्या अर्ध्या जगाच्या देशांचं राजकारण अवलंबून असतं। विशेष करून गेल्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून भारताला डिस्टर्ब करण्यासाठी काही बाह्य शक्ती जे प्रयत्न करतात, त्यामध्ये प्रामुख्याने चायना असेल, पाकिस्तान असेल। याचं कारण गेल्या 5 वर्षांमध्ये भारत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये एक बलशाली साम्राज्य उभं राहण्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं। सगळ्या क्षेत्रामध्ये जगाच्या पाठीवर भारत देशाचं नाव एक मोठं नाव झालेलं आहे, एक ताकद भारत देश म्हणून राहिलेली आहे। 5 वर्षापूर्वी तशी परिस्थिती नव्हती आणि म्हणून बऱ्याचशा लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान नको आहे, पण मूळ मुद्दा आहे की भारतातल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला वाटतं की ज्यांनी 5 वर्ष पारदर्शी कारभार केला, भ्रष्टाचार मुक्त कारभार केला, त्या पंतप्रधानांना पुन्हा एकदा भारत देशाचं पंतप्रधान करायचं हे सगळ्या तरुणांचे असेल, महिलांचे असेल, ज्येष्ठांचे असेल, सगळ्यांच्या मनामध्ये हा एक होता। म्हणून ही सगळी निवडणूक वेगळ्या पद्धतीनं हे असताना सुद्धा मी आपल्याला आवडून सांगेन, देशाचं आणि जगाचं राजकारण बाजूला ठेवू, तुम्ही माझे सगळे शेतकरी बांधव, गरीब सामान्य जनता आहे, मला आपल्याला प्रश्न विचारायचा, मला प्रश्न पडेल, तुम्हाला पण पडेल की बाबा पुन्हा नरेंद्र मोदींना का निवडून द्यायचं। साहजिकच आहे, 5 वर्षापूर्वी आपण निवडून दिलं, ह्या वेळेला सुद्धा का। मतदान करताना आपल्याला आपल्या मनाचं समाधान झालं पाहिजे, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी ह्या विभागाचा खासदार 15 वर्ष लोकसभेमध्ये 2 वेगवेगळी सरकारची कामं ती जवळून पाहिजे। 2004 ते 2014 डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यामध्ये पवार साहेब सुद्धा महत्वाचे मंत्री होते, त्या सरकारचा कारभार जवळून पाहिला 5-10 वर्ष, आणि ह्या सरकारचा कारभार 5 वर्ष जवळून पाहिला। काही ठळक गोष्टी मला आढळून आल्या दोन्ही सरकारच्या मध्ये। ह्या सरकारच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या सरकारने गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी, तरुणांसाठी ज्या काही योजना जाहीर केल्या, त्या जवळजवळ 116 योजनांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य जनतेला आपलंच वाटतं। सरकार विविध योजनांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले, पण काय झालं, दुर्दैवानं आपल्या शेतकरी भागातल्या लोकांना काँग्रेस पक्षानं कुठंतरी एक खोटा समज पसरून दिलाय की हे सरकार शेतकऱ्याचं नाहीये, हे सरकार उद्योगपतींचं आहे। पण मी आपल्याला आवडून सांगेन, शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी जे काही केलं या सरकारनं 5 वर्षामध्ये, हे काँग्रेसच्या सरकारमध्ये 20 वर्षामध्ये झाले, आणि 2 वर्षापासून या सरकारच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन पुन्हा सत्तेवर येण्याचा